आई कुठे आहेस तू? आज दिवाळी आहे ना, आणि तू अंधारात बसली आहेस. अंधारात असणार नाही तर काय. आज मी नाही ना तुझ्यासोबत. पण मी मी तरी काय करणार? मला 2 महिन्यापूर्वीच देवाने तुझ्यापासून दूर नेले. माझी काहीच चूक नसताना मी तुझ्यापासून, बाबांपासून खूप दुरावलं गेलोय ग. आता मी पुन्हा तुम्हाला कधीच भेटणार नाहीये. आई, तुला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा सायकल चालवली तेव्हा तू मला बजावले होते, सायकल सावकाश चालव. सायकल चालवताना तुला दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घे. तसेच रस्त्याने चालताना कडेकडेने चालायचं, गाड्या बघून चालायचं, हे तू मला सतत सांगायची. आणि मीही जे सांगितल्याप्रमाणे तसंच करायचो. तरीही आजचा दिवस आपल्या आयुष्यात आला. मला चांगलेच आठवते, त्या दिवशी मी आणि माझा मित्र शाळेतून घरी येत होतो. आम्ही रस्त्याच्या अगदी कडेने चाललो होतो. अचानक आमच्या समोरून एक गाडी भरधाव वेगाने आली. आम्ही सावध होण्याआधीच कारने घात केला. आम्हाला त्या गाडीने उडविले. आम्ही दूर फेकले गेलो होतो. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आई, तू आली, बाबा आले आणि फक्त अंधार. आई, काय चूक होती का आमची? वयाच्या 15व्या वर्षी आमचं आयुष्य संपलं. 10वीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन तुमचे स्वप्न पूर्ण करायचे होते. तसेच पुढे उच्च शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं होतं मला. माझ्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट याची जाणीव होती. तुम्हाला गरिबीतून मुक्त करायचे होते मला. पण सगळंच राहून गेलं. माझं स्वप्नच राहिलं. रस्त्याने चालणं सुद्धा आता धोकादायक झालंय. आई, जसे तू मला समजावले होते तसेच जर माझ्यावर गाडी घालणाऱ्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी समजावले असते तर आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती. हो, माझ्यावर गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. आपला मुलगा मुलगी लहान वयात खूप काही शिकतोय याचं कौतुक आई वडिलांना नेहमीच असते. पण ते कौतुक कुठे करायचे, कुठे नाही याचेही भान असायला हवे ना. लहान वयात मुलाच्या हातात गाडीची चावी देणे हे कितपत योग्य आहे? मुलाने पहिल्यांदा गाडी चालवली तर त्याला ओरडण्याऐवजी त्यांनी काय मोठा पराक्रम केलाय अशा भावनेने त्याचे पाठ थोपटणारे बरेच पालक असतात. लहान वयात गाडी चालवणे यात कसलं कौतुक? जर वेळेतच बंधन नाही घातले तर त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतात. याचाही विचार करा. जसे आज माझे कुटुंब दुःख भोगते. माझ्यावर गाडी चालवणारा मुलगा अल्पवयीन होता. अपघातानंतर आमचा मुलगा लहान आहे, त्याच्याकडून चुकून झाले अशी याचिका न्यायालयात करून चुकीची किंमत मोजून हा विषय संपवून टाकला. आज दिवाळीच्या दिवशी माझ्या घरी अंधार आहे आणि त्या मुलाच्या घरी मात्र तो सुटला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसऱ्याच्या मुलाचा जीव केलाय तरीही आपला मुलगा दोषी नाही असे ठरवून हे लोक पैशाच्या जीवावर एवढा मोठा गुन्हा दाबून टाकतायत. अशामुळे ह्यांचा मुलगा पुन्हा नवीन गुन्हे करण्यासाठी मोकळा होतो. अशाने रस्त्यावर चालणारा प्रत्येक व्यक्ती सुरक्षित कसा राहणार? दिलेल्या पैशाने गेलेला माणूस परत येणार आहे का? मी जे सुख, आनंद माझ्या आई वडिलांना देणार होतो ते या पैशाने भरून निघणार आहे का? मी त्यांच्या म्हातारपणाची काठी होतो. पण माझे आई वडील आता मात्र माझ्या आठवणीत आयुष्यभर झुलत राहणार. खरंच यात माझं काय चुकलं?